अजित पवारांचे मंत्री माणिकराव कोकाटेंना नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। त्यामुळे आता आमदारकीवरच टांगती तलवार आहे। कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागतो। त्यामुळे पुन्हा राहुल नार्वेकर चर्चेत आले आहेत। पाहूयात यावरचाच स्पेशल रिपोर्ट। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 मंत्री आधी धनंजय मुंडे आणि आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे दोघांवरही राजीनाम्यासाठी दबाव वाढलाय। सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी 25 तारखेला अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला। त्यानंतर जरांगे पाटलांनी मस्साजोगला येत आंदोलन न करण्याची विनंती केली। त्याचवेळी मंत्री धनंजय मुंडेंनाही सरपंच हत्या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी जरांगेंनी केली। तसंच कागदपत्रात हेराफेरी करून म्हाडाची घरं लाटल्याचं सिद्ध झाल्यानं नाशिकच्या कोर्टानं मंत्री कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। त्यामुळे कोकाटेंचाही राजीनामा घ्या अशी मागणी सुरू झाली आहे। मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे। कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अपिलामध्ये सुटतील न सुटतील हे सांगता येत नाही। त्याला सस्पेंड केल्याशिवाय आमदारकी थांबत नाही। कागदपत्रावरनं तरी असताना एक स्पष्ट दिसते की त्यांनी माहिती जी आहे ती योग्य पुरवली नाही। कोर्टाला म्हणजे सरकारला मिसलीड केलेला आहे आणि मिळवलेला आहे। त्याच्यामुळे ती कारवाई झाली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे। त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। लोकप्रतिनिधींना कोर्टाची शिक्षा झाल्यानंतर कायद्यानं त्यांचं सदस्यत्व रद्द होतं। अलीकडचीच 2 उदाहरणं पाहिली तर 2023 मध्ये सुरतच्या कोर्टानं मानहानी प्रकरणात राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली। लोकसभेच्या अध्यक्षांनी त्यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं। 2024 मध्ये नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात काँग्रेसच्या सुनील केदारांना 5 वर्षांची शिक्षा झाली। विधिमंडळानं तात्काळ आमदारकी रद्द केली। आता मंत्री माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा न्यायालयानं 2 वर्षांची जेलची शिक्षा सुनावली आहे। आता सारखाच न्याय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत लावावा अशी मागणी होते आहे। सत्ताधारी असेल तर दुसरा न्याय आणि त्यात मंत्री असल्यावर शिक्षा झाल्यावरही जर राजीनामा दिला जात नसेल तर आपल्या पुढे 2 प्रकरण आहे। एक आहे बीडचं, धनंजय मुंडेंच्या प्रकरणामध्ये सांगतात की आरोप लागू द्या, आरोप स्पष्ट होऊ द्या, आरोप सिद्ध होऊ द्या, त्याच्याशिवाय राजीनामा देणार नाही। आणि दुसरीकडे आरोप सिद्ध झाले, शिक्षा झाली तरी राजीनामा देणार नाही। त्यामुळे नैतिकता जी आहे ही नैतिकता संपूर्णतः या महायुती सरकारने गुंडाळून ठेवलेली आहे ही यातून लक्षात येतं। मात्र आमची राज्यपालांकडे मागणी आहे की तात्काळ माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि अर्थातच मंत्रिपदावरून त्यांना बरखास्त करावे। नैतिकता ही या सरकारने दाखवावी पाहिजे। एखाद्यावर शिक्षा झाली असेल आणि अर्थातच हा देश संविधानाने चालतो, कुणाच्या मनमर्जीने चालत नाही। त्याच्यामुळे साधारणपणे मी माझ्यावरनं विचार करते की माझ्यावर असे प्रत्यारोप झाले असते तर मी काय केलं असतं, तर मी नैतिकतेने निर्णय घेतला। विधानसभा अध्यक्षांवरती काय सोडताय तुम्ही? विधानसभा अध्यक्ष का निष्पक्ष आहेत का आपले? आमच्या 40 आमदारांच्या प्रकरणामध्ये आम्ही त्यांची चालचलन चारित्र्य पाहिलेलं आहे। ते निर्णय घेणार आहेत आणि निष्पक्ष निर्णय कायद्याने घेणार आहेत का? ते अजिबात नाही। जे काही न्यायालयीन प्रकरण झालं आहे किंवा त्यातून काही जो आदेश आला आहे त्यावर जे काही आता माणिकराव कोकाटेची पुढं त्यावर जे काही कायदेशीर मार्ग काढतील किंवा जे काही नियमात आहे ते होईल। नियम सर्वांना सारखा आहे, त्यामुळे नियमात जे जे काही बाबी असतील त्या होतील। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंना लगेच राजीनामा देऊन मोकळं होण्याचा सल्ला दिलाय। मंत्रिमंडळात राहून ज्यावेळेला आरोप होतात, एक क्षण सुद्धा पदावर राहणं दोष आहे। लगेच राजीनामा देऊन मोकळे झाले पाहिजे। चुकला ना, चूक झाली ना, लोक पाहतात ना। आता मला सत्तेवर राहण्याची काही गरज नाही आणि मी राहू शकत नाही, म्हणून आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य असं समजून पहिला राजीनामा देऊन मोकळा झाला पाहिजे। तर इकडे मस्साजोगला जात जरांगेंनी पुन्हा धनंजय मुंडेंवर निशाणा साधला। धनंजय मुंडेंनाही सरपंच हत्या प्रकरणात सहआरोपी करा अशी मागणी जरांगेंनी केली आहे। तसंच बीडच्या गुंडाराजवरून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला। कारण आम्ही का नाव घेतो त्याचं, त्या धनंजय मुंड्याचं, त्याचं कारण असं आहे
की मान्य न्यायालयापुढं मीडियाच्या बांधवानेच दाखवलं होतं की याच्यात बड्या नेत्याला फोन लावला आरोपी. बडा नेता कोण मग? टोळ्या सम्राट यालाच नाद आहे, बाकीच्याला कोणाला नाद नाही असली. जवळून हिंडलं तरी आमच्या सारख्याला चौकशाला नाही देत, नुसतं जवळ हिंडलं तरी. आणि मग आता त्याचे लोक आहेत हेच म्हणलेत 5 वर्षे त्यांनी ते पालकमंत्री पद त्याला विकलं होतं. मग आता त्याचेच लोक आहेत ते कसं आरोपी होऊ शकत नाही? मग मंत्री म्हणून होत नाही काय? ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाकडं चांगल्या उद्देशानं आत्तापर्यंत समाज बघत होता की हे न्यायच देणार, आणि आत्तापर्यंत तशी वार्ता पण होती. पण ह्या 8-10 दिवसात अशी वार्ता गेली की एक आरोपीला 6 आरोपी करत नाहीत. याचा अर्थ पुन्हा हे गुंडगिरीच वाचवायला लागले, काय वर्चस्व मोडून काढतील गुंडगिरीचं, असं प्रत्येकाला वाटतं. जिथून पुढेही आम्हाला वाटावं. मला वाटतं ते आता रोज टीका करतायत. देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचा गोल काल होता, आज आहे आणि उद्याही राहील असं मला वाटतंय. त्याच्यामुळे कुणालाही पाठीशी घालणारे देवेंद्रजी नेतृत्व नाही आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. परंतु जरांगे दादांना आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलल्याशिवाय त्या ठिकाणी चैन पडत नसेल किंवा तो कोणी सेट केलेला अजेंडा असेल तर त्याच्यावर आम्ही तरी काय बोलणार. मुंडेंनी राजीनामा द्यायचा की नाही हे नैतिकतेचा विचार करून मुंडेंनी ठरवावं असं स्वतः अजित पवार सूचकपणे म्हणाले आहेत. पण आता राहिला प्रश्न माणिकराव कोकाटेंचा, तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना निर्णय घ्यावा लागेल. याआधी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावरून ते चांगले चर्चेत राहिले आहेत. बीडहून ज्ञानेश्वर लोंढेंसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.